जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, पीक विमा अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। या संदर्भात संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे। मराठवाड्यातील 7 एकंदरीत जिल्ह्यामध्ये ही रक्कम जी आहे ती पीक विमा रक्कम आता थेट लाभधारकांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। जसे की परभणी जिल्हा असेल, एकंदरीत या 15 जिल्ह्यामध्ये थेट जे हप्त्याचा वितरण आहे पीक विम्याच्या होणार आहे। ते कोणते 15 जिल्हे आहेत, संपूर्ण माहिती जाणून घेऊ। आपण पाहतात लोकप्रिय यूट्यूब चॅनल। मित्रांनो, पीक विमा म्हणजे काय आणि तो का महत्त्वाचा आहे, तर आपल्याला माहित आहे की शेती पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते। पाऊस कमी अधिक झाला, दुष्काळ आला, पडला, पूर आला की कीड लागली किंवा वादळ आलं की शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असतं। अशा परिस्थितीवेळी त्यांना आर्थिक मदतीची गरज असते। पीक विमा म्हणजे सरकारने सुरू केलेली अशी योजना ज्याद्वारे नैसर्गिक आपत्ती झालेल्या नुकसान भरपाई काढून मिळते आणि शेतकऱ्यांनी विमा भरलेला आणि नंतर नुकसान झालं तर सरकार त्यांच्या खात्यामध्ये थेट जी रक्कम आहे ती रक्कम त्यांच्या थेट खात्यामध्ये देत असते। दुसरं म्हणजे मित्रांनो, कोणकोणते जिल्हे आहेत संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊ। तर सुरुवातीस परभणी जिल्हा आहे, बीड जिल्हा, जालना, धाराशिव, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर आणि अंतिम नांदेड जे आहे हे सर्व जिल्हे आहेत। एकंदरीत परभणी जिल्ह्यामध्ये एवढी नुकसान भरपाई आपण स्क्रीनच्या माध्यमातून जाणून घेऊ शकतो। बीड जिल्हा आहे, धाराशिव जिल्ह्यातील मोठी जी नुकसान भरपाई ती झालेली होती। तर हिंगोली, छत्रपती संभाजीनगर, नांदेड जिल्ह्यांना किती मिळणार तर आपण पाहू शकता स्क्रीनच्या माध्यमातून सर्व दाखवण्याचा आपण प्रयत्न करत आहोत। तर पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर मित्रांनो, अशा पद्धती एकंदरीत हिंगोली जिल्हा, परभणी जिल्हा आणि इतर जे जिल्हे आहेत ते जिल्हे यामध्ये आहेत। जसे की धाराशिव जिल्हा मी सांगितल्याप्रमाणे, छत्रपती संभाजीनगर या सर्व जिल्ह्यातील आता शेतकरी बांधवांना राहिलेल्या शेतकरी बांधवांना दुपारी म्हणजेच रात्री येणारा जो रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांना हप्ता मिळेल या पीक विम्याचा। धन्यवाद। जय शिवराय।